नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत त्या मोठ्या अपडेटबद्दल ज्याची वाट राज्यातील लाखो शेतकरी बांधव गेल्या अनेक दिवसापासून पाहत आहेत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाची आर्थिक मदत आता तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी सज्ज आहे। पण हा हप्ता नेमका कधी येणार याबाबतची खरी आणि तांत्रिक माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। योजना काय आहे आणि प्रक्रिया कशी चालते। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारची योजना असून प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला दर 4 महिन्यांनी 2000 रुपये दिले जातात। या रकमेचे वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी प्रणालीद्वारे केले जाते, म्हणजेच मध्ये कुणाचाही हस्तक्षेप नसतो। शासनाकडून निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो। यासाठी लाभार्थ्यांचे नाव शासनाचा डेटामध्ये असणे आवश्यक आहे। त्याचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे। तसेच बँक खाते सक्रिय असणे आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, या सर्व गोष्टी पूर्ण असतील तर रक्कम जमा होण्यास कोणताही अडथळा येत नाही। 7व्या हप्त्याचा विलंब का झाला? मागील 6 हप्त्याचे वितरण वेळेवर झाले होते, मात्र 7व्या हप्त्यात थोडासा उशीर झाला आहे, कारण यावेळी निधी वितरणाची बँक प्रक्रिया, लाभार्थ्यांची पडताळणी आणि जिल्हानिहाय यादीत अद्ययावत माहिती टाकण्याचे काम चालू होते। अनेक ठिकाणी आधार लिंक नसलेल्या खात्याची संख्या जास्त असल्याने त्यांचे तांत्रिक निराकरण करावे लागले। सध्या स्थितीत काय आहे? सध्या राज्यातील सर्व जिल्हे प्रशासन आणि कृषी विभाग एकत्रितपणे ही प्रक्रिया पूर्ण करत आहेत। जिल्हानिहाय लाभार्थ्यांची यादी अंतिम टप्प्यात बँकांना पाठवली आहे। कोट्यावधी रुपयाचा निधी शासनाकडून मंजूर होऊन ट्रेजरीकडून बँकांकडे हस्तांतरित झाला आहे। बँकांची भूमिका: बँका डीबीटीसाठी आवश्यक असलेल्या NPCL मॅपर प्रणालीचा वापर करतात। या प्रणालीमध्ये लाभार्थ्यांच्या खात्याशी जोडलेला आधार क्रमांक सक्रिय करणे आवश्यक असते। एकदा निधीच्या फाईल्स बँक प्रणालीमध्ये अपलोड झाल्या की डीबीटी प्रक्रिया आपोआप सुरू होते आणि काही तासातच रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते। शेतकऱ्यांसाठी आता महत्त्वाचे मुद्दे पहा शेतकरी मित्रांनो, आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असले का हे लिंक आहे का ते तपासा। बँक खाते सक्रिय आहे का आणि ते PM किसान किंवा मागील हप्त्यात वापरलेलेच खाते आहे का याची खात्री करा। मोबाईल नंबर बँकमध्ये नोंदणीकृत असल्यास रक्कम जमा झाल्याची SMS सूचना लगेच मिळेल। सरकारची तयारी काय आहे शेतकरी मित्रांनो? आता चला बघूया। मुख्यमंत्री आणि कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी या प्रक्रियेवर थेट लक्ष ठेवून आहेत। जिल्हा स्तरावर निधी वितरणाचे आदेश दिले गेले आहेत। बँकांची तांत्रिक चाचणी पूर्ण झाली असून निधी वितरणासाठी अंतिम काउंटडाऊन सुरू आहे। शेतकऱ्यांची अपेक्षा: मागील काही आठवड्यात पावसाचा आणि अनियमित पॅटर्न, शेती खर्चातील वाढ आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या दबावाखाली आहेत। अशा वेळी नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा केवळ आर्थिक मदत नसून मानसिक आणि आधारही देणारही आहे। ही रक्कम खत, बियाणं, औषधं आणि घरगुती गरजांसाठी मोठी मदत ठरते। शेतकरी मित्रांनो, सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत। निधी बँकांकडून पोहोचला आहे, यादी तयार झाली आहे आणि डीबीटी फाईल्स लोड करण्याचे काम सुरू आहे आणि आता तुम्ही वाट पाहत असलेल्या त्या महत्त्वाच्या माहितीचा क्षण आला आहे। हा 7वा हप्ता म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 2000 रुपयाचा लाभ पुढील 4 ते 5 दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यावरती हस्तांतरित केला जाणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला चांगला दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। लवकरच तुमच्या बँक खात्यावरती 2000 रुपये किंवा 3000 रुपये असा नमोचा हप्ता जमा करण्यात येणार आहे। धन्यवाद।